नमस्कार मंडळी. आज कॅलेंडर उघडलं की रोज कुठला ना कुठला डे असतोच. म्हणजे मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन्स डे, अगदी चॉकलेट डे सुद्धा. बरं, हे डे साजरे करणं वाईट आहे असं नाहीये, पण आपल्या भारतामध्ये प्रत्येक नातं वर्षभर जपण्याची आपली परंपरा आहे. मग खरी गरज कशाची आहे? खरी गरज अशा दिवसाची आहे जे आपलं मानसिक आरोग्य सुधारतील, जसं की स्ट्रेस फ्री डे किंवा मग नो चिडचिड डे. सर्वात महत्वाचा म्हणजे झिरो कंप्लेंट डे. मंडळी, आपल्याला तक्रार करण्याची इतकी सवय लागलेली आहे की ते आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलाय. म्हणजे सकाळी डोळे उघडल्यापासून आपली तक्रार एक्सप्रेस सुसाट धावत सुटते. सकाळी दूध आलं नाही म्हणून तक्रार, पेपर वेळेवर आला नाही म्हणून तक्रार, नाश्ता करताना आज पोहे थोडेसे कोरडे झालेत म्हणून तक्रार, चहा गरम नाहीये म्हणून तक्रार, ऑफिसला जाताना रस्ते बघा किती खराब झालेत म्हणून तक्रार, ऑफिसमध्ये गेल्यानंतर मलाच बॉसने खूप काम दिलंय म्हणून तक्रार. मंडळी, विचार करा, दिवसभरामध्ये आपण कमीत कमी 50 ते 100 वेळा तक्रार करत असतो. आणि प्रत्येक तक्रारीसोबत आपल्या मेंदूमध्ये स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. म्हणजे आपण स्वतःच आपलं डोकं तापवून घेतो. झिरो कंप्लेंट डे म्हणजे परिस्थिती बदलणं नाहीये, तर त्या परिस्थितीकडे बघण्याची आपली पद्धत बदलणं. उदाहरणार्थ, घरामध्ये मुलांनी पसारा केलाय, ओरडण्याऐवजी विचार करा, किती नशीबवान आहे मी, माझं घर मुलांच्या आवाजाने खेळतंय. एक दिवस भांडी घासणाऱ्या काकूनी दांडी मारली तर असं म्हणता येईल की अरे वा, आज मला संधी मिळाली माझी भांडी हाताने मस्त चकाचक करण्याची. तक्रार करण्याच्या ऐवजी समोरच्याचं कौतुक करा. म्हणजे भाजीमध्ये मीठ जास्त आहे असं म्हणण्यापेक्षा, बायको स्वयंपाक केल्याबद्दल धन्यवाद, पण उद्या ना थोडंसं मीठ जपून घाल, प्रेमाने सांगून बघा ना. म्हणजे झिरो कंप्लेंट डे हा वर्षातून एकदा साजरा करण्याचा सण नाहीये, तर ती एक सवय आहे. आधी महिन्यातनं एकदा करा, मग आठवड्यातनं एकदा करा, आणि नक्की एक दिवस असा येईल की तक्रार करणं तुम्ही विसरूनच जाल. खरं तर जगामध्ये सगळं परफेक्ट कधीच नसतं, पण आपण आपलं मन जे आहे ना ते परफेक्टली हॅपी ठेवू शकतो. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि हां, कमेंटमध्ये एकही तक्रार न करता फक्त एक स्माईल पाठवा, म्हणजे मला कळेल की तुम्ही सुद्धा माझ्या मोहिमेमध्ये सामील आहात. भेटूया पुढच्या वेळी. तोपर्यंत हसत राहा आणि तक्रार करणं सोडून द्या. धन्यवाद.